आज आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हमधली सेकंड केस पाहणार आहोत, टुवर्ड्स द पॉईंट. आता टुवर्ड्स द पॉईंट म्हणजे काय की आपल्याला क्वेश्चन पाहूया अगोदर. फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय दिला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब. त्याचे पॉईंट्स दिले आहेत 1 1 -1 1 आणि सेकंड टुवर्ड्स द पॉईंट सेकंड पॉईंट दिला आहे 2 1 आणि -1. ठीक आहे, म्हणजे टुवर्ड्स द पॉईंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पॉईंट्स दिलेले असतात. फाय असतो आणि 2 पॉईंट्स असतात, त्याच्यावर ओळखायची आपली ही जी केस आहे ती आपली टुवर्ड्स द पॉईंट. ओके, आता मी सुरुवात करूया. स्टेप 1, डेल फाय इक्वल्स टू आय बार द्या बाय एक्स इक्वेशन एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब प्लस जे बार द्या बाय ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब प्लस के बार द्या बा झेड ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब इक्वल्स टू आय बार. आता काय एक्सचा आता डेरिव्हेटिव्ह काढायचे विथ रिस्पेक्ट टू काय आहे एक्स आहे. मग एक्स पाहायचा कुठे कुठे, एक्सचा इथं डेरिव्हेटिव्ह 1 होईल, आता 0 होऊन जाईल कारण इथे एक्स नाहीच आहे. बरोबर, म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 ऑफ वाय स्क्वेअर प्लस जे बार विथ रेस्पेक्टिव्ह वाय. एक्स कॉन्स्टंट आहे असा, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे येईल वाय टू -1 दॅट इज 1 प्लस इकडं वायचा 1 झेड क्यूब आहे असं. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आला 2 एक्स वाय प्लस 1 ऑफ झेड क्यूब प्लस के बार विथ रिस्पेक्टिव्ह झेड. इथे झेड नाही आहे 0, वाय कॉन्स्टंट आहे असं 3 पुढे झेड रेज टू स्क्वेअर 3 -1 2. थर्ड काय आला डेरिव्हेटिव्ह 3 YZ स्क्वेअर. आता काय करायचे, पॉईंट्स पुट करून घ्यायचे. पुट पहिला पॉईंट घ्यायचा 1 -1 आणि 1 म्हणजे एक्स वाय आणि झेड. एक्स वायच्या ठिकाणी एक्स वाय झेडच्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे. आय जे की ना तिथे आय बार इक्वल्स टू 1 ऑफ वाय स्क्वेअर -1 स्क्वेअर प्लस जे बार इन ब्रॅकेट 2 x1 y -1 plus 1 of z cube that is 1 cube plus k bar of 3 of y -1 z square 1 square. हे डायरेक्ट कॅल्शियम जरी पुट केलं ना तरी चालेल. आय बार इकडे काय येईल 1 प्लस जे बार -2 प्लस 1 -1 प्लस के बार इन ब्रॅकेट -3 1 म्हणजे इथं -3 इक्वल्स टू इथे काय आलं 1 आय बार -1 जे बार -3 के बार. हा आला आपला डेल फाय. तर स्टेप सेकंडमध्ये काय करणार, आता आपल्याला काय दिलेले 2 पॉईंट्स दिलेले आहेत. आता आपल्याला ए बार काढायचा आहे. ए बार माहिती का आपल्याला, नाही माहिती. मग काय करायचं, ज्यावेळेस 2 पॉईंट्स टुवर्ड्स द पॉईंट असेल त्यावेळेस काय करायचं, सेकंड पॉईंटमधून फर्स्ट पॉईंट मायनस करायचा. सेकंड पॉईंट मायनस फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आपला 2 1 -1 मायनस ऑफ 1 -1 1 इक्वल्स 2 -1 1 1 प्लस 1 2 आणि -1 मग दॅट इज -2. दाखवू का तुम्हाला, हे काय झालं 2 -1 1 इकडे काय आहे 1 आणि हा मायनस काय होतो +1 2 आणि इकडे -1 आणि हा -1 दॅट इज -2. मग ह्याला काय घ्यायचं आय जे के फॉर्ममध्ये लिहायचं. ए बार इक्वल्स टू 1 आय बार प्लस 2 जे बार प्लस -2 के बार. आता ए बार भेटला, ए बारवरनं काय काढणार आपण ए कॅप. ए बारवरनं ए कॅप काढायची म्हणजे ए कॅप इक्वल्स टू 1 आय बार प्लस 2 जे बार -2 के बार. आणि हे जे सगळे आहेत ह्यांचं काय करायचं स्क्वेअर करायचं, स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर करायचं. 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर
म्हणजे काय भेटलं आपल्याला 1 I बार प्लस 2 J बार मायनस 2 K बार डिवायडेड 4 आणि 8 आणि 9 आणि 3 म्हणजे काय आपले भेटलं आपलं 3. ए कॅप पण भेटला. आता काय करायचं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह स्टेप थर्ड डी डी इक्वल्स टू डेल फाय इंटू ए कॅप. डेल फाय काय आपला 1 I बार मायनस 1 J बार मायनस 3 K बार मल्टिप्लाय ए कॅप 1 I बार प्लस 2 J बार मायनस 2 K बार डिवायडेड 3. इकडे काय होईल 3 डिवाइड होईल. इथे काय करायचं मल्टिप्लाय करायचं. इथे 1 इंटू 1 1 आय जे केचेच करायच्या सिमिलर टर्म घ्यायचे नेहमी. आय इंटू आय जे इंटू जे के इंटू के. 1 इंटू 1 1 इंटू 2 आणि साईन कोण देणार -2. आता 3 इंटू 2 6 आणि मायनस मायनस प्लस म्हणजे काय आला 7 वाजा 2 5 म्हणजे काय आला आपला 5/3. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आला 5/3. आपण बघा टुवर्ड्स द पॉईंटमध्ये काय केलं आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो फाइंड द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. फाय दिलेला असतो त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स असतात दिलेले त्याच्यावर आपण ओळखायचा हा जो क्वेश्चन आहे आपला ही जी केस आहे ही आपल्याला सॉल्व्ह करायची टुवर्ड्स द पॉईंटने. नंतर फर्स्ट आफ्टर ऑल डेल्टा फाय करायचा. डेल्टा फाय काय असतो आय डॅबा बाय डॅबा एक्स इक्वेशन घ्यायचं प्लस जे बार डॅबा बाय डॅबा वाय इक्वेशन प्लस के बार डॅबा बाय डॅबा झेड इक्वेशन. मग नंतर काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर पहिला जो पॉईंट असतो तो पॉईंट पुट करायचा त्या इक्वेशनमध्ये. तो पुट केल्यानंतर मग आपल्याला डेल फाय भेटतो. डेल फाय भेटल्यानंतर ए बार काढायचा. ए बार काय काढणार आपल्याला 2 पॉईंट्स दिलेले आहेत म्हटल्यावरती सेकंड पॉईंटमधून फर्स्ट पॉईंट सबट्रॅक्ट करायचा. मग आपल्याला ए बारच्या व्हॅल्यूज भेटतात आणि आपल्याला ज्या व्हॅल्यूज भेटतात त्याला आय जे केच्या फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे आपल्याला ए बार भेटतो. ए बारवरून आपण ए कॅप काढतो. ए कॅप कशी काढतो इक्वेशन जे दिलेले आहे आय जे के जे आपल्याला भेटलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या सेम लिहायच्या डिवाइड करायचं. त्याच्या आय जे केच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला इन स्क्वेअर रूट करायचं. स्क्वेअर रूटमध्ये त्या व्हॅल्यूचं स्क्वेअर करायचं म्हणजे आपल्याला ए कॅप भेटून जातो. ए कॅप भेटल्यानंतर थर्ड स्टेपला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला पुट करायचं. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल्स टू डेल फाय इंटू ए कॅप. मग डेल फाय आणि ए कॅपचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह मिळून जातो.